350 वर्षापूर्वी स्वराज्याचा रक्तरंजित इतिहास ज्या किल्ल्यानं पाहिला अनुभवला तोच हा किल्ले पन्हाळा. होता जिवा म्हणून वाचला शिवा या ऐतिहासिक वाक्याचा जिवंत साक्षीदार म्हणजे किल्ले पन्हाळा. पन्हाळा म्हणजे महाराजांचं अफाट शौर्य. पन्हाळा म्हणजे मावळ्यांचं आभाळा एवढं धैर्य. पन्हाळा म्हणजे धाडस. पन्हाळा म्हणजे बलिदान. पन्हाळा म्हणजे गनिमेकावा. पन्हाळा म्हणजे दुश्मनांचा कर्दन काळ. आणि पन्हाळा म्हणजे स्वराज्याचा बेलाग दुर्ग. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची शेवटची भेट याच किल्ल्यावर झाली होती. करवीर राज्य म्हणजे कोल्हापूरच्या राजगादीची स्थापना करणाऱ्या छत्रपती ताराबाई राणी साहेब यांची राजधानी म्हणजेच हा पन्हाळा. जय शिवराय मित्रांनो, मी सागर मदने आणि आज आपण सफर करणार आहोत कोल्हापूरच्या रांगड्या मातीतला एक बुलंद आणि बलाढ्य दुर्ग असलेल्या किल्ले पन्हाळगडाची. पन्हाळगड किल्ला पुण्यापासून 230 किलोमीटर तर कोल्हापूर शहरापासून अवघ्या 22 किलोमीटर अंतरावरती आहे. कोल्हापुरातून पन्हाळगडापर्यंत पोहोचायला अवघ्या 30 मिनिटांचा अवधी लागतो. तब्बल 4 तासांचा प्रवास करून आपण अखेर पन्हाळगड किल्ल्यावरती पोहोचलोय आणि किल्ल्यावरचं आजचं वातावरण ना निव्वळ स्वर्ग आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण असा धुक्यात किल्ला हरवलेला दिसतोय आपल्याला आणि या ठिकाणी एक सुंदर अशी नेम प्लेट किल्ले पन्हाळगड लिहिलेली. पन्हाळगड किल्ल्यावरती पोहोचल्यावर किल्ले पन्हाळगड असं लिहिलेला एक नामफलक आपण पाहिला आणि त्या नामफलकाच्या समोरच्या बाजूलाच आपल्याला हा जुना मार्ग पाहायला मिळाला. बघू शकतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामधला किल्ले पन्हाळगडावरती येण्याचा हा एक प्रमुख मार्ग आपल्याला दिसून येतो. दुर्दैवानं सध्या हा मार्ग पूर्णपणे बंद आहे, कारण या बाजूला आपण बघू शकतो पूर्ण असे दगड कोसळलेत आणि इथून खाली जायला सुद्धा वाट आहे, परंतु एका ठराविक अंतरानंतर इथून खाली जाण्याचा कोणीही सध्या प्रयत्न करत नाही, कारण इथून जी पूर्वीची वाट होती तिथून सध्या कोणीही खाली उतरत नाही किल्ल्याच्या, कारण किल्ल्यावरती गाडी येते वरती. त्यामुळे या मार्गाने आता किल्ल्यावरती वरती येण्याचा किंवा खाली उतरण्याचा कोणाचा प्रश्नच येत नाही. तर तुम्ही बघू शकता किल्ल्यावरती पोहोचण्याचा हा जुना पायरी मार्ग आहे. अतिशय सुंदर मार्ग आहे. या बाजूला भक्कम असे बुरुज आपल्याला दिसून येत आहेत. या जुन्या पायऱ्या अजूनही दिसत आहेत. या बाजूला काही कमानींचं बांधकाम आपल्याला दिसतंय आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं की याच्यावरचं प्रत्येक ठिकाणचं कोरीव काम इतकं अफलातून आहे ना, पाहतच राहावं इतकं सुंदर आहे. दुर्दैवानं हा जो प्रवेश मार्ग आहे त्याची जी वरची बाजू आहे पूर्णपणे ढासळलेली आहे, परंतु जुन्या काळात हा जो प्रवेश मार्ग आहे तो अतिशय भव्य दिव्य असेल ना, याची प्रचिती आपल्याला आता जे काही अवशेष आहे ते पाहिल्यानंतर नक्कीच येऊ शकते. पन्हाळगड किल्ल्याचा इतिहास ज्यांच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही ते वीर शिवा काशीद यांच्या स्मारकाच्या समोर मी सध्या आहे. खरं तर इतिहासामध्ये होता जिवा म्हणून वाचला शिवा असं एक यथार्थ वर्णन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळगडाच्या वेढ्यामधून सही सलामत सुखरूप बाहेर पडण्यासाठी ज्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावली ना आणि ज्यांनी या पन्हाळ्यावरती बलिदान दिले ना, ते वीर शिवा काशीद यांचं हे सुंदर असं स्मारक आपल्याला या किल्ल्यावरती सध्या पाहायला मिळतंय. अफजल खानाच्या वधानंतर सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला. महाराजांनी त्यावेळी बोलावणं पाठवलं शिवा काशीद नावाच्या जिगरबाज मावळ्याला. महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यामधून सुखरूप बाहेर पडावेत म्हणून शिवा काशीद
यांनी महाराजांचा वेश परिधान करून सिद्दी जोहरच्या भेटीस गेले आणि इकडे महाराज पालखीत बसून पन्हाळगडावरून सही सलामत बाहेर पडले. आपल्याला भेटायला आलेले शिवाकाशीद हे छत्रपती शिवाजी महाराज नाहीत हे लक्षात आल्याबरोबर सिद्दी जोहरने शिवाकाशीद यांची याच पन्हाळगडावर हत्या केली. आणि जन्माला जरी शिवाकाशीद म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय हे भाग्य तरी काही कमी आहे का? हे वाक्य उच्चारून याच किल्ल्यावर नरवीर शिवाकाशीद यांनी अखेरचा श्वास घेतला. तर पन्हाळगड किल्ल्यावरती वीर शिवाकाशीद यांच्या स्मारकाच्या समोर आपण आहोत आणि या ठिकाणी कुटुंब भेटलं. हे दादा त्यांच्या फॅमिलीला सोबत घेऊन आलेत आणि हे जे लहान बच्चे पाहायला मिळतात हे खरं तर आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत. म्हणजे ते आपले व्हिडिओज आवर्जून पाहतात. काय नाव तुझं? अभिराज. दीदीचं नाव काय? आसावरी. तर हे कुटुंब हे कोल्हापूर जिल्ह्यामधलंच आहे आणि आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर असल्यामुळे इथं आल्यानंतर त्यांनी ओळख दाखवली. तर फार छान वाटलं तुम्हाला भेटून. व्हिडिओ खूप छान असतात. धन्यवाद. ज्यांच्या रक्ताने घोडखिंड पावनखिंड झाली ते वीर बाजीप्रभू देशपांडे यांचे पन्हाळगडाच्या मुख्य चौकात असलेले हे स्मारक पाहून आम्ही किल्ल्यावरील सुप्रसिद्ध अशा 3 दरवाजांच्या दिशेने निघालो. किल्ल्याच्या पश्चिमेला असलेला हा 3 दरवाजा शत्रूला सहजासहजी किल्ल्यावर प्रवेश करता येऊ नये यासाठी या ठिकाणी 3 मुख्य दरवाजांची रचना केली आहे. किल्ल्यावरील शिवकालीन बांधकाम आणि इमारती सुस्थितीत असलेला हा पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव किल्ला आहे. पन्हाळगड किल्ल्याला साधारणतः 1200 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. हा किल्ला प्रथम शिलाहर राजा भोज यांच्या कारकिर्दीत बांधला. त्यानंतर यादव, बहमनी राजे, आदिलशाही, मुघल, मराठे आणि शेवटी ब्रिटिशांच्या ताब्यात राहिला. आदिलशाहीच्या काळात किल्ल्याची डागडुजी झाली. तटबंदी आणि दरवाजेचे नवीन बांधकाम करण्यात आले. स्वराज्याचे शूर शिलेदार कोंढाजी बाबा फर्जंद यांनी अवघ्या 60 मावळ्यांना सोबत घेऊन हा किल्ला ताब्यात घेतला होता. त्यानंतर महाराजांनी या किल्ल्यावर बरेच बांधकाम केले. तीन दरवाजांच्या आतील बाजूस एक चौकोनी आकाराची लहान विहीर आहे. या विहिरीचे पाणी 12 महिन्यात कधीही आटत नाही. आजही इथले स्थानिक नागरिक याच विहिरीच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करतात. सिद्दी जोहरने ज्यावेळी पन्हाळगडाला वेढा दिला त्यावेळी त्याने किल्ला ताब्यात घेण्यासाठी याच दरवाजावर तोफांचा मारा केला होता.
किल्ल्यावर बऱ्याच ठिकाणी असलेले जुन्या काळातील भुयारी मार्ग आजही पाहायला मिळतात. तीन दरवाजापासून जवळच असलेली ही वास्तू म्हणजेच अंधार बाव. ही वास्तू 3 मजली आहे. त्यातील पहिला मजला पहारेकरांना राहण्याची व्यवस्था, दुसऱ्या मजल्यावर किल्ल्यातून बाहेर पडण्याची चोरवाट, तर तळमजल्यावर एक विहीर आहे. पन्हाळगड किल्ल्यावरील ही सर्वात सुरक्षित विहीर आहे. तुमच्यापैकी अनेक लोकांना माहित नसेल, पण महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं धान्याचं कोठार हे पन्हाळगड किल्ल्यावरतीच आहे. एक नाही तर 3 कोठार आपल्याला एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. हा मागे जो रस्ता आहे त्या रस्त्याने आपण थोड्याच वेळामध्ये अंबरखाण्याच्या जवळ पोहोचू आणि त्यानंतर मग ती कोठार कशी आहेत ते पाहूयात आणि त्याचसोबत त्याचा इतिहास देखील जाणून घेऊयात. हा आहे अंबरखाना. या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती अशी 3 भली मोठी धान्याची कोठार आहेत. पूर्वीच्या काळी धान्य साठवून ठेवण्यासाठी याच कोठारांचा वापर होत असे. यात वरी, नागली, भात असे सुमारे 25,000 खंडी इतकं धान्य मावत असे. धान्य साठवून ठेवण्याची ही किल्ल्यावरील सर्वात सुरक्षित जागा होती. पन्हाळगडावरील अतिशय सुंदर आणि आज सुद्धा भक्कम असलेली ही धान्याची कोठार आपण पाहतोय. या बाजूला एक, इथे एक
आणि जे सगळ्यात आधी आपण पाहिलं होतं, जे सगळ्यात मोठं सुद्धा आहे, ते पलीकडच्या बाजूला आणखी एक धान्याचं कोठार. आणि ही जी जागा आहे त्याला अंबरखाना असं म्हटलं जातं. बघू शकता अत्यंत भव्य दिव्य अशा स्वरूपाचे हे कोठार आहेत, जे की तुम्हाला महाराष्ट्रात दुसऱ्या कुठल्याही किल्ल्यावरती पाहायला मिळणार नाहीत. इथून बघू शकता या कोठाराचा प्रवेश मार्ग आहे. किल्ल्यावर असलेली ही सज्जा कोठी, याच इमारतीत छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजांना या प्रांताचा कारभार पाहण्यासाठी नेमले होते. छत्रपतींची गुप्त खलबत याच इमारतीत चालत. 2 मजली असलेल्या या इमारतीचे बांधकाम दगड आणि चुन्यामध्ये केलेले आहे. याच पन्हाळगडावरती अष्टप्रधान मंडळातील गद्दार पुढाऱ्यांनी 2 वेळा शंभूराजांवर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता. छत्रपती संभाजी महाराजांना याच जागेवर नजरकैदेत ठेवण्यात आले होते. पन्हाळगड किल्ल्यावरील एक दुर्लक्षित परंतु अत्यंत महत्वपूर्ण बांधकाम म्हणजे हा वाघ दरवाजा. अतिशय मजबूत आणि सुसज्ज बांधकाम असलेला हा किल्ल्याचा एक प्रमुख राजमार्ग होता. पन्हाळगड किल्ल्यावर असलेले हे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे जुने मंदिर. या मंदिरात महाराजांची संगमरवरी पाषाणात कोरलेली पांढरी शुभ्र अश्वारूढ मूर्ती आहे. हे मंदिर छत्रपती शाहू महाराजांनी बांधल्याचे सांगितले जाते. शिव मंदिराच्या समोरच महाराणी ताराबाई राणी साहेब यांचा जुना राजवाडा आहे. सध्या या राजवाड्यात शाळा भरते. पूर्वी याच जागेवरून महाराणी ताराबाईंचा राज्यकारभार चालत असे. पन्हाळगड किल्ल्यावरती हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आपण पाहतोय. मंदिराच्या समोर महाराणी ताराबाई राणी साहेब यांचा जुना राजवाडा. तिथं सध्या शाळा भरते आणि शाळेतला एक विद्यार्थी, कितवीला आहे बाळा तू? 5वीला. नाव काय तुझं? जाफर जुनीन मुजावर. बघा, हा आपल्या चॅनलचा सबस्क्रायबर आहे आणि त्यानं आपला कुठला व्हिडिओ पाहिला होता? तो आपला किल्ल्याचंच पाहिलं होतं. आवड आहे तुला किल्ल्याची? तर भारी वाटलं की या शाळेमध्ये आपल्याला विद्यार्थी ओळखतील का नाही असं वाटत नव्हतं, पण हा विद्यार्थी आहे जो की आपल्या किल्ल्यांचे व्हिडिओज आवर्जून पाहतो असं सांगितलं. छान वाटलं भेटून. चल.
किल्ल्यावर असलेलं हे महादेवाचं मंदिर. पन्हाळगड किल्ल्यावरती असलेले हे देवी अंबाबाईचे मंदिर. या मंदिराचे मूळ बांधकाम शिवकाळात झाले होते. तर मंडळी, स्वराज्यातील एक अत्यंत महत्वाचा किल्ला असलेल्या पन्हाळगडाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की आम्हाला सांगा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.